बोला अजय भाई. हां, सगळ्यात जवळ घ्या माहिती. सगळ्यात शेवट बोलायचा उद्देश असा होता की 2023 या वर्षी आपण जी एक हे घेतलं होतं स्नेमेळा, त्यावेळी मी उपस्थित नव्हतो. बरोबर. त्यामुळे तवाचाही लेखाजोखाना आजचा बी एकत्रित करता यावा. डबल टाइम तुम्हाला. त्याचा सगळ्या शेवटी आपलं पुन्हा आणि तुम्ही म्हणाय नको की लईच वेळ घेतोय, त्यांना अगोदरच प्रवीणनं घेतलेला आहे. नाव सांगा. मित्र कसं आहे माहिती का, प्रवीण हा आपल्या या माळे जी माळ असते त्या सगळ्या मण्याला जोडणारा एक धागा आहे. बरोबर. तो कसाही असो, कमकुवत असो काही असो, पण तो आपल्याला जोडणारा धागा आहे. आणि एक असा मित्र आपल्याला भेटला, आपण ती चेष्टा करू कसं काय करू, पण तो आमच्यातला धागा आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की महिलांना किंवा मुली ज्या आहेत आपल्या मैत्रिणी आहेत, महिलांना कसं वाटतं आपल्या माहेरी जाताना की भावना उद्भवते की प्रेमाची, तशी पुरुषांना अनुभवायची असेल तर हा गेट टुगेदर स्कूलचा असतो, शाळेचा असतो. अनुभवण्याचा पुरुषांना हा क्षण असतो, दुसरी संधी नसते. मुलींना संध्या बार असतात, म्हणजे वेगवेगळे असते. आईच्या घरातून निघताना पुन्हा डोळ्यातून गंगा वाहत असते त्यांची. मग ती 40 वर्षाची होऊन ती म्हातारी किंवा 50 वर्ष झाली तर ती मुलगी असते. बोलायचं उद्देश काय आहे, हे शब्द माघारी. आता म्हणजे हे जे स्टेज आहे ह्यात माघारी घ्यायचं नाहीये, ह्यात काय एकदम स्पष्ट बोलायचं आहे. ठीक आहे. बरं बाबा 47. तीच म्हणतो हा याचा फिगर नुसती. ओके, 20 नंतर पुढे नाही वाढत. तर तरी हा तू बी 47 झालाय, पण तू मारुती उडी मारायची आहे. तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने मारुती सगळ्याच उडी मारणार आहे. बरं, ते आनंदाची उडी मारणार आहे. यस, जे आले नाही ते दुःखाच्या खाईने उडी मारणार आहे. बरं, एकदम. तर त्याचाच मी आता ते मागच्या वर्षीचा बी काढणार आहे टीव्हीचा. तर माझं नाव अझीम बशीर मोमीन, माझं मूळ गाव उंब्रजच आहे. बऱ्यापैकी लोक मला ओळखतात. फक्त ह्या 5-6 वर्षामध्ये मी अदृश्य झालो उंब्रजमधनं. राहायला मी सातारमध्येच आहे. तुकडी माझी 10वी ड, सगळ्यात हुशार मुलांची तुकडी कुठे तर ड, ही सगळ्यात मोठा विरोधाभास 10वी नंतर पाहायला मिळाला मला. आणि तेव्हापासून काय लागलं की जी दिसतच नसते ड तुकडी सगळ्यात नाव ड आणि हुशार सगळ्यात जास्त मुलं ड मध्ये होती. आणि ड मधली मुलं जी हुशार जरी होती तरी ती सगळ्यांना सामावून घ्यायची. म्हणजे अ ला ब ला क ला कोण बी कुठं जाऊन बसायचं, मिक्सिंग चांगल्या प्रकारचं होतं. तर अशी ड तुकडीत मी होतो. आणि लहानाचा मोठा डिग्री 12वीपर्यंत तिथंच झालो उंब्रजमध्ये. आपली प्राथमिक शाळा, मग ही आपली बऱ्यापैकी लोक आहेत आपल्या ओळखीचे. डिग्री कोल्हापूरला झाली तुमची? नाही, प्राथमिक शाळा त्या आपल्या जेडपी शाळेत. मग आपला पटेल कबड्डी खेळायचो आम्ही. ह्यो पाकले बिकली सगळे आपण कबड्डी खेळणे हा गोष्ट लहानापासून तिथंच होतो. त्याच्यानंतर महात्मा गांधीचा आपला तो खालचा आता जी कन्या शाळा आहे तिथं आपली 1-2 वर्ष गेली. पण तिथून पुन्हा आपण वरती गेलो आपण. बरोबर. तर ह्या सगळ्या आठवणी तुमच्या सोबत आहेत. ते दिवस जे होते, म्हणजे आता आपण कुठल्या बी स्टेजला असो, मग म्हणजे राजू कोणता तरी मोठा इंजिनियर आहे, आपला प्रशांत मोठा डॉक्टर आहे, आपल्या व्यवसायात आपण कोणी असो, पण आपली जी विचारांची आणि प्रेमाची जी ही आहे ती एकाच लेवलला आहे. आणि लक्षात, आपला व्यवसाय काय असो त्याच्याशी काय देणं घेणं नाहीये. मला आपली बांधिलकी आणि आपला जो प्रेमाचा जो हे आहे तो एका पातळीवर आहे. आणि त्या गोष्टीनं त्या ओढ्यानंच आपण एकत्र इथं जमलेलो आहोत. आणि मला आज यायचं होतं ना, ती सकाळी नाश्ता करून नाश्ता झाल्या चालू असताना फोन आला सत्यजितचा. मला माहित नव्हतं, कारण तो ग्रुप जरा मी ह्याच्यात टाकला आर्चिव्ह मोडमध्ये. त्यामुळे लय येतात माझं लागभर येतात, ते ऑफिस राहतं बाजूला आणि दुसरंच बघत बसतो. त्यामुळे हे इलेक्शन पासून ती बंद केलंय मी. त्यामुळे मला ह्याची काही समजच नाही. त्यानं सांगितलं पोचलाच का नाही, कुठं आहे तर म्हणजे तू कुठं आहे तर ह्यो पोचला इथं. आणि मला इथनं फोन केला इथं, म्हणजे तो माझ्या घरापासून 100 मीटरवर आहे आणि तो इथं पोचल्यावर फोन केला. पण मला म्हटलं आता जायचं आहे आपल्याला काय करून. कारण लास्ट इयरला माझं बुडलेलं होतं आणि एक लग्न होतं कुटुंबामध्ये. एक बहीण एक्सपायर झाली होती, त्याच्या मुलीचं लग्न होतं आणि त्यामुळे तिथं जाणं मला आवश्यक होतं सातारामध्ये लग्न असल्यामुळे. तर त्यावेळेला मी हुकलेलो होतो, त्यामुळे आज मी उपस्थित राहिलो. तुम्हाला भेटण्यामध्ये खूप आनंद झाला. काहींचे चेहरे एक मी ओळखू शकत नाही, 10-12 जणच फक्त.
परंतु त्यांनी मला ओळखलं कारण मी आहेच तसा. काही लोक असे आहेत यामध्ये की त्यांचे आमच्यात लय बदल नाही. 10वीमध्ये 70 किलो वजन होतं, आता मी 70 किलो. काय मला तू 70 मेंटेन केलंस, त्यांचा आभार आहे. आणि आपल्याला खूप चांगले मित्र भेटले. काही चेंडे बदलले. मायकेलची स्टोरी, मायकेलचं नाव का पडलं याचा काय प्रश्न विचारला होता तर सांगतो तुला. मी लहानपणी त्यानं मायकेलला मला हे प्रश्नाचं उत्तर दिलं होतं की त्याचे वडील बी मला वाटतं आर्मीत होते आणि त्यांचा मित्र आर्मीत होता, त्याचं नाव मायकेल होतं आणि त्याच्यामुळं त्याच्या वडिलांनी त्याचं नाव मायकेल ठेवलं. बरोबर. आता त्या मित्राची नावाची स्टोरी मला माहित आहे, याच्याबद्दल मला अभिमान आहे लक्षात. तर अशा प्रकारच्या मायकेलचा चेहरा एकदम चेंज झालेला आहे. मायकेल अगोदर लय स्मार्ट होता, आता बी स्मार्टच आहे मनाने. तर आता मी मग काय केलं, मी 10वीपर्यंत तिथंच होतो आणि असाच अविनाश पवार किंवा प्रशांत शिंदे किंवा असे मित्र होते. माझा शेतीशी काही संबंध नाही, मला शेती नाही आहे, तरी बी मी शेती शाळेत गेलो. त्या चौघांच्या सोबत काय झालं, शेती शाळेत आपल्या मित्रांचे असले आपले मित्र होते, त्यांनी मला घेऊन शेती शाळेत गेले आणि तिथून मी ॲग्री या डिपार्टमेंटला गेलो. माझं BSc ॲग्री कोल्हापूरमध्ये झालं. त्याचा बी पुढच्या आठवड्यात आमचा गेट टुगेदर आहे. त्या कॉलेजचा मी पहिला स्टुडंट आहे, फर्स्ट ॲडमिशन माझं त्या कॉलेजचं 1 नंबरचं माझं होतं. त्याचं बी पुढच्या आठवड्यात आमचं गेट टुगेदर आहे पुण्यामध्ये, त्याच्यामध्ये कोल्हापूरमध्ये. तर माझा त्याच्याशी काही संबंध नाही शेतीचा. मी शेती शिकलो. 4 वर्षाचा कोर्स होता का? 4 वर्षाचा BSc ॲग्रीचा कोर्स होता. तिथं बी मी टॉपर होतो आणि तिथले बी वल्लभभाई पटेल स्कॉलरशिप तिथं मला मिळाली, जी नॅशनल लेवलला बेस्ट होती. तर तिथं काही संबंध नसतात तिथं गेलो, पण ते सुद्धा माझं नशीब चांगलं होतं. कारण ॲग्रिकल्चरची मुलं जी आहेत ते एकदम व्हर्सटाईल म्हणतात त्याला, म्हणजे अष्टपैलू प्रकारचे होते. मी नव्हतो अष्टपैलू, 7 पैलूच होतो मी. परंतु तिथं मला काही चांगला एक्सपोजर मला मिळाला की कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स असतात त्याचा एक्सपोजर मिळाला. जवळजवळ आता क्लास 1 अधिकारी जे आहेत 70% ते आमच्या कॉलेजहून येतात, याचा अनुभव मला अभिमान आहे. बऱ्यापैकी तालुक्याला तहसीलदार, डेप्युटी कलेक्टर जे आहेत ते माझ्या ओळखीचे आहेत बऱ्यापैकी. ते मला ओळखतात पण मी त्याला ओळखत नाही, अशी अवस्था आहे. कारण मी कॉलेजमध्ये जोरात आहे तुमची. कॉलेजमध्ये जरी मितभाषी असलो तरी पण दोस्ताना ही गोष्ट आपल्या जवळची होती. मैत्री टिकवायची सवय, सल्लामसलं गुपचूप बोलायची सवय चांगली होती. मला तर वाटतं संपूर्ण समूहात जर कोण सज्जन असेल ना तर अजीम मोमीन सगळ्यात सज्जन. मी नाही बोलणार की तुम्ही सांगायचं सज्जन म्हणजे काय. नाही बरोबर प्रशांत मला ते बरोबर आहे. आपली टेक्निक कशी होती माहिती आहे का, पोल सरांचा तास असला की पहिल्या बेंचला बसायचं आणि तो तास संपला की मागं मग ही जी भांडपण होती ना सगळी मागं सर आले की पुढे जायचं. कारण ती सर काय म्हणायची, पोल सर पहिल्या बेंच आजूच सवय, पहिल्या बेंचवर बसायचं आणि झोपा काढायच्या. मला झोप लागते, शांत बसलं की झोप लागते. पोल सर म्हणायचे, मोमीन तू काय हत्ती बसून आलायस काय. आणि एक साईड सिकंदर असो किंवा मग येवा असो खिडकी तोडून बाहेर नशिबाने ते माझ्या शेजारी राहायला, म्हणजे मी बरोबर आपण एका कॉलेजमध्ये. ओके, म्हणजे ही जी डेंजर शिक्षक लोक होती ना ती सगळी आपल्याला घ्या आणि बाहेर म्हणजे VS माने असं मारायचे की बघता बी येत नाही आणि दाखवता बी येत नाही. आणि त्यांच्या पुन्हामुळे आपलं इंग्लिश इतकं चांगलं होतं, आपलं इंग्लिश चांगलं बनलं. ती आता मागच्या वेळी मी नव्हतो, पण मी त्यांचा आभार, जे बी शिक्षक आपले वर गेले देवाघरी गेले त्यांचं आणि ते जिवंत आहेत त्या सगळ्यांचा आपण पुण्यवान आहोत. ते असले शिक्षक आपल्याला मिळाले. तर आता अधिकारच नाही शिक्षकाला मारायचा, आरती खाली अधिकार नाही. परंतु आपण त्यांचे हे मानले पाहिजेत की त्यांनी आपल्याला हात धुवून त्यांनी आपल्या मागे लागून ढोंगणं आपल्याला काट्या मारल्या, त्यामुळे आपण शिकलो किंवा आपण चांगलं बनलो, आपण चांगलं झालो, व्यक्ती म्हणून आपली निर्मिती झाली. तर त्यांचे बी आभार आहेत आपल्या शिक्षकांचे. आणि त्याच्यानंतर ॲग्रीला गेलो, तिथं माझी पर्सनल डेव्हलपमेंट झाली अशी त्या प्रकारचं. तिथून मी LIC मध्ये आता जॉबला आहे. LIC जरा अटेन्शन थोडं लास्ट आहे मैत्रीण इकडे बी इकडे. तर लक्ष द्या. मी तुमच्या गावात मी फिरत असतो, LICच्या माध्यमातून मी सोनक्यात जातो, वाटरशेम जातो. आता तुमचा पत्ता घेईन, तुमच्या घरी चहा प्यायला येईन. पण पॉलिसी मागणार नाही, ती
पॉलिसीचं डिपार्टमेंट प्रवीणकडे आहे. पॉलिसी डिपार्टमेंट प्रवीणकडे आहे. आपण काही विमा मागणार नाही आलं लक्षात. पण आपण चहा प्यायला येतो कारण चाय पे चर्चा झाली तर विमा होत असतो. तर मी त्या सोनकेमध्ये येत असतो आणि वाटपेशन भाग आणि तो भाग माझा तिकडंच माझ्याकडेच आहे तो. तर त्या LICच्या माध्यमातून तिकडे येईन मी तुमच्याकडे चहा प्यायला. तर पत्ते आता तुम्ही दिलेले आहेत आम्हाला, त्याचा पुरेपूर आपण उपयोग करून घेऊया. आपण कुठल्याही क्षेत्रामध्ये असून द्या, आपण शेतकरी असून द्या, व्यावसायिक असून द्या, जसं मग अशी बोलले आपण की एकमेकाला टचमध्ये राहणे खूप उपयोगाचं आहे, विशेष आहे. आणि ज्याला कुणी संपर्क केला समजा तर कुणाचा मोबाईल स्वीकारा तुम्ही. आता काय प्रकार आम्ही आमच्या ग्रुपमध्ये चाललोय कारण आमच्या त्या ग्रुपमध्ये ॲग्रीच्या अधिकारी खूप लोक आहेत, क्लास 1 आहेत, डेप्युटी कलेक्टर, ॲडिशनल कलेक्टर. तर काय काय आमच्या तक्रारी होत्या की फोन उचलत नाही असा. तर तसं काय होऊ नये. हां, तुम्ही बिझी असू शकता की तुम्ही आता डॉक्टर साहेबांच्या ऑपरेशनमध्येच असतील तर ते फोन नाही उचलू शकणार आहे की नाही. तर नंतर आपण कॉल करू शकतो किंवा कुणाचं काही असून द्या, आपण एक्सप्रेस करूया. कारण आपण जीवनाच्या ह्या टप्प्यावर पोहोचलो. आता 85 नंतरचा आपला ह्या टप्पा आहे, कोणाचा 46-47 वयाचा टप्पा आहे. आणि आपण एकमेकाला कोणाची गरज पडली, कुणी कॉल केला तर आपण भेटत राहू. काय कुणाचं काम असो अगर नसो, बरोबर आहे, काम असलंच पाहिजे असं काही नाही. काम असो अगर नसो भेटत राहू, संपर्क ठेवू. यामुळं काय होईल, आपण जी काही औषधं आहेत जगातली त्यातली मैत्री हा एक सुद्धा एक औषध आहे ज्याचे कुठलेही साईड इफेक्ट नाही आहेत, बरोबर आहे का. मेडिसिनचे बी काही साईड इफेक्ट आहेत पण ह्या मैत्रीचं हे औषध आहे, ह्याच्या कुठले साईड इफेक्ट नाही आहेत. आपण तरुण होत आहे, आपलं मन जसं म्हणतो की बॉडी म्हातारी होऊ शकते पण आत्मा म्हातारी होऊ शकत नाही. त्यामध्ये एक व्हिडिओ यायचा की आत्मा म्हणतो खा आणि तो म्हणतोय खाऊ नको. वजन म्हणते 100 किलोचं खाऊ नको आणि आत्मा म्हणतोय खा. तसं आपलं वय जे आहे की नाही वाढत राहील पण आपलं मन तरुण आहे, राहिलं पाहिजे. आणि मित्रांच्यात भेटलो आपण तर आपले स्ट्रेसेस आहेत, काही टेन्शन्स आहेत निघून जातील आणि एक्सप्रेस करू. मदत होईल न होईल पण आपण एक्सप्रेस तर करू ना, बोलून दाखवू. आपले मदत जे आहे ते आपण एक्सप्रेस करू आणि रिकामं होऊन. एक सजेशन आहे आता, जे आलेले नाही आहेत ना पहिल्यांदा त्यांना भेटा तुम्ही, चाय पे चर्चा. हां ठीक आहे, बरोबर. त्यांचे पत्ते तुम्ही तेवढे द्या आम्हाला. बघा ना तुम्ही आता जे नाही आहेत ना प्रायोरिटी. प्रवीण काम देतो, जे आले नाही त्यांचे संपर्क द्या, त्यांना कॉन्टॅक्ट करू. आणि आता मी असं एक सजेशन देतो, असं लय मोठं नाही ठेवलं, ज्याला जमेल शक्य आहे 2-2 वर्षांना आपण एकत्र देत जाऊ अशाच ठिकाणी आहे की नाही. आणि एकमेकाला भेटत राहू. आणि ज्याला काय गरज आहे कोणत्याही माध्यमाची त्याने आपल्या ग्रुपच्या माध्यमातून संपर्क करू, एकमेकाला भेटत राहू. उमापे आपले STचे इंचार्ज आहेत आणि ते विटाला भेटतात. मग ते म्हणले की आम्हाला चहा पाजा, तुम्ही म्हणला त्यांना चहा पाजा, त्यांची इष्टी अडवायला लागते. जो प्रवीण इष्टी अडवतो जाऊन तिथं जाऊनच देत नाही तिथं तो. तसं त्यांची आपण इष्टी अडवली पाहिजे, मग आपल्याला चहा मिळेल, नाश्ता मिळेल. तर हे आपले सगळे मित्र आहेत, तुमच्या सगळ्यावर आमचं खूप प्रेम आहे आणि तुम्ही आमच्यावर प्रेम करा. आणि ह्यातनं काय भौतिक बाबी होतील न होतील पण मैत्री कायम टिकत राहील. आणि ॲग्री झाल्यानंतर मी कॉम्पिटेटिव्ह एक्झामच्या माध्यमातून LIC मध्ये, तिथं माझा काही संबंध नाही, त्याच ठिकाणी मी गेलो, LIC मध्ये गेलो. तिथं विकास अधिकारी म्हणून माझं तिथं पोस्टिंग आहे. आणि माझ्याकडं सातारा तालुका, पूर्ण कोरेगाव आणि जावली हे 3 तालुके आमच्या अंडरखाली येतात. त्या भागात आम्ही मार्केटिंग LICच्या मध्ये विमा प्रतिनिधी नेमण्याचं काम करत असतो. आणि त्याचं प्रशांत म्हटला की त्याच्या कुटुंबामध्ये 2 कॅन्सरचे इन्सिडन्स झाले, तर कॅन्सरचं प्रमाण थोडं वाढलेलं आहे. तर LIC मध्ये कॅन्सर कव्हर म्हणून एक पॉलिसी आहे. माहितीसाठी महिन्यात 300 रुपये खर्च फक्त आहे, परंतु 10-20 लाख रुपये मिळतात त्या ह्याच्यामध्ये, त्या प्लॅनमध्ये. त्यामुळे त्याच्या कुटुंबामध्ये पार्श्वभूमी असेल, असे काही फॅमिली हिस्ट्री असे काय असेल कॅन्सरचं समजा, विशेषतः जे शेतकरी लोक आहेत ना हाताने युरिया वगैरे टाकणारी, तर त्यांनी हप्ता 300 महिन्याने फक्त आहे. तसले प्लॅन करावे. आणि तिला आपण चहा रोजचा जो पितो 10 रुपयाचा पितो कुठे गेलं तर त्या माध्यमातून कुठं इन्सिडन्स असे आले, कारण त्या ट्रीटमेंटचा खर्च जादा आहे, 15-20-30 लाख रुपयाचा तो खर्च असतो. आणि तो मला देऊ नका, LICच्या माध्यमातून करा किंवा कुठल्याही ट्रीटमेंटचं करा, ज्यांचं रेप्युटेशन चांगलं आहे. त्या कॅन्सर कव्हर बाबतच्या विम्याच्या पॉलिसी स्वस्त आहेत, त्या घ्या. असं होऊ नये, कॅन्सरचे केस उद्भवू नये. परंतु आताचं आपलं लाईफस्टाईल आहे आणि खाणं जे आहे ते केमिकल युक्त आहे. आता त्याला आपण सेंद्रिय शेतीचा आपला मित्र प्रयोग करतोय, त्याचं अभिनंदन. परंतु इतक्या पॉप्युलेशनला, इतक्या लोकसंख्येला अन्न पुरवणं हे शक्य नाहीये. त्यामुळे केमिकल थोडा वापर होईलच.
परंतु त्यासाठी आपल्या बाजूने काय आपल्याला घ्यायचं प्रिकॉशन घ्यायचे तो आपण घेऊया. अजून काय कुणाच्या शंका किंवा काय मला विश्वास आहे का? तुमच्या घरी कोण कोण आहे? माझ्या घरामध्ये माझे आई वडील आहेत, एक भाऊ आहे तो शिक्षक आहे, तो गावीच उमरजमध्येच असतो. मी, माझी पत्नी आणि 2 मुलं आहेत, ती मी सातारामध्ये राहतो. विकेंडला घरी येतो. ते बी धावत मी जास्त म्हणजे मला इथं फिरत असतो, त्यामुळे आई वडिलांना भेटणे एवढंच माझ्यासाठी प्राधान्यक्रम राहत असतं. त्यामुळे जास्त गावात फिरत नाही मी. आणि मग सातारामध्ये स्थायिक आहे मी सध्या. मोठा 2 मुलं आहेत, मोठा 11वीला आहे, लहान आहे तो 7वीला आहे आणि एकच बायको आहे आणि लहानसं कुटुंब आहे. आणि काय बस बस. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच अँड नाईस मीटिंग. थँक्यू व्हेरी मच.